नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 5.2 यातील या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 10, 11, 12 हे तीन प्रश्न आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. सोडूया. पहा, क्वेश्चन नंबर 10, 11 आणि 12 हे तीनही प्रश्न एकाच प्रकारचे प्रश्न आहेत. जर आपल्याला क्वेश्चन नंबर 10 सॉल्व करता आला तर 11 आणि 12 हे दोनही प्रश्न सॉल्व करता येतील. त्यासाठी फक्त ही कन्सेप्ट माहिती असणे आवश्यक आहे. पहा, सेगमेंट आहे आणि या सेगमेंटचे आपल्याला दोन इक्वल पार्ट करायचे आहेत. म्हणजे एकच पॉईंट सेंटरमध्ये घ्यावा लागेल, बरोबर आहे. तर दोन पार्ट इक्वल होतात. पहा, दोन इक्वल पार्ट होतात म्हणजे बायसेक्शन. म्हणजे एक पॉईंट जर घेतला आपण, पार्ट किती होतात? दोन इक्वल पार्ट होतात. पॉईंट एक घेतला आपण, पॉईंट्स आणि हे पार्ट्स. पहा, सेगमेंटमध्ये आपण एकच पॉईंट घेतला सेंटरमध्ये तर दोन इक्वल पार्ट होतील. जर आपण या सेगमेंटमध्ये आपण दोन इक्वल डिस्टन्सवर पार्ट घेतले, म्हणजे ए टू पी, पी टू क्यू आणि क्यू टू बी हे डिस्टन्स इक्वल असेल, म्हणजे जर आपण हे दोन पॉईंट घेतले तर पार्ट किती होतात? इक्वल पार्ट 3 होतात, बरोबर आहे. म्हणजे जर आपण 3 पॉईंट घेतले, हे ए बी सेगमेंटमध्ये इक्वल डिस्टन्सवर आपण 3 पॉईंट घेतले तर पार्ट इक्वल किती पार्ट होतील? 4 पार्ट होतील, बरोबर आहे. हा पार्ट, हा आणि हा, म्हणजे पी क्यू आर. जर आपण 3 पॉईंट घेतले तर पार्ट इक्वल पार्ट किती होतात? 4 होतात. म्हणजे हे लक्षात ठेवायचं, जर आपण एक पॉईंट घेतला त्या सेगमेंटमध्ये सेंटरमध्ये तर दोन पार्ट होतील. 2 पॉईंट घेतले तर पार्ट 3 होतील, म्हणजे एक पार्ट जास्त होतो. म्हणजे एखादी दोरी असेल तर आपण एक ठिकाणी कट केली तर 2 तुकडे होतील, 2 ठिकाणी कट केली तर 3 तुकडे होतील, 3 ठिकाणी कट केली तर 4 तुकडे होतील, म्हणजे एक तुकडा जास्त होतो. त्याप्रमाणे या सेगमेंटमध्ये आपण 2 पॉईंट घेतलेले आहेत, म्हणजे हे 3 इक्वल पार्ट झालेले आहेत. 3 इक्वल पार्ट असेल तर आपण ट्रायसेक्शन म्हणतो, ट्रायसेक्शन. आता इथे आपल्याला ए बी सेगमेंट दिलेला आहे. ए बी सेगमेंट म्हणजे ए पॉईंटचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत आणि बी पॉईंटचे पण कोऑर्डिनेट दिलेले आहेत. तर आपल्याला ट्रायसेक्शन पॉईंट म्हणजे पी आणि क्यू या दोन पॉईंटचे कोऑर्डिनेट काय असतील ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा, सोल्युशन. दिलेले पॉईंट x1 y1 आणि x2 y2 म्हणून कन्सिडर करू आपण. लेट ए पॉईंट आहे सपोज x1 y1 आणि ए पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला 2 आणि 7 दिलेले आहेत. आणि बी पॉईंट आहे x2 y2 आणि बी पॉईंटचे कोऑर्डिनेट -4 -8 आहेत. हेअर x1ची व्हॅल्यू काय आहे? 2 आहे. y1ची व्हॅल्यू 7 आहे. x2ची व्हॅल्यू -4 आणि y2ची व्हॅल्यू -8 हे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. म्हणजे सेगमेंट याप्रमाणे आहे. ए बी, ए आणि बी. ए पॉईंट 2 7 आहे आणि बी पॉईंट -4 -8 आहे. तर या सेगमेंटचे आपल्याला ट्रायसेक्शन म्हणजे 3 इक्वल पार्ट करायचे आहेत. म्हणजे 2 पॉईंट घ्यावे लागतील आपल्याला इक्वल डिस्टन्सवर, बरोबर आहे. सपोज हा एक पॉईंट घेऊ आपण आणि हा एक पॉईंट घेऊ, म्हणजे हे 3 इक्वल पार्ट झालेले आहेत, बरोबर आहे. हा पॉईंट पी आणि क्यू. तर आपल्याला पी आणि क्यूचे कोऑर्डिनेट काय आहेत ते फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे या सेगमेंटला ट्रायसेक्शन करणाऱ्या ह्या दोन पॉईंटचे कोऑर्डिनेट काय आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. क्वेश्चन नंबर 11मध्ये 3 पॉईंट घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्यांचे कोऑर्डिनेट काढायचे आहेत. क्वेश्चन नंबर 12मध्ये 4 पॉईंट घ्यायचे आहेत आणि त्यांचे आपल्याला कोऑर्डिनेट काढायचे आहेत. पहा, सपोज दी पॉईंट्स पी अँड क्यू ट्रायसेक्ट. 3 इक्वल पार्ट होतात म्हणून ट्रायसेक्ट सेगमेंट ए बी. सेगमेंट ए बीचे 3 इक्वल पार्ट होतात. 3 इक्वल पार्ट आहेत म्हणजे ए पी, पी क्यू आणि क्यू बी हे इक्वल डिस्टन्स आहेत, बरोबर आहे. 3 इक्वल पार्ट आहेत म्हणजे ए पी इक्वल टू पी क्यू होईल, इक्वल टू क्यू बी, बरोबर आहे. हे 3 इक्वल पार्ट आहेत. सपोज हे डिस्टन्स x आहे, मग हे पण डिस्टन्स किती होईल? x होईल. आणि हे पण डिस्टन्स किती होईल? x होईल. या दोन पॉईंटमधील डिस्टन्स x, त्याप्रमाणे हे पण x आणि त्याप्रमाणे हे पण x होईल, कारण तीनही सेगमेंट इक्वल आहेत. आता लेट
ही व्हॅल्यू आपण एक्स घेऊ. समजा ए पी इक्वल टू पी क्यू इक्वल टू क्यू बी, ही व्हॅल्यू समजा एक्स घेऊ. आपल्याला पी पॉईंटचे कोऑर्डिनेट काढायचे आहेत आणि क्यूचे पण काढायचे आहेत. या ए बी सेगमेंटवर पी पॉईंट आहे, याचे कोऑर्डिनेट काढण्यासाठी या पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला माहिती आहेत ए पॉईंटचे, आणि बी पॉईंटचे पण कोऑर्डिनेट आपल्याला माहिती आहेत. ए पॉईंटचे 2 आणि 7 आहेत आणि बी पॉईंटचे -4 -8 आहेत कोऑर्डिनेट. बरोबर आहे. हे दोन कोऑर्डिनेट आहेत एंड पॉईंटचे. तर सेक्शन फॉर्म्युल्यानुसार आपण या सेगमेंटवरील कोणत्याही पॉईंटचे कोऑर्डिनेट काढू शकतो. त्यासाठी फक्त आपल्याला एंड पॉईंटचे कोऑर्डिनेट माहिती पाहिजेत आणि हा रेशो माहिती पाहिजे. हा रेशो येथे आपल्याला दिलेला नाही आहे, परंतु आपल्याला फाइंड आउट करता येईल. तो कसा फाइंड आउट करायचा? ए पी एक्स आहे तर पी बी किती होईल? 2x होईल. म्हणजे x/2x याप्रमाणे आपण रेशो फाइंड आउट करू शकतो. प्रथम पी पॉईंटचे आपण कोऑर्डिनेट काढू. त्यासाठी हा रेशो पाहिजे आपल्याला ए पी आणि पी बीचा. बरोबर आहे. पॉईंट पी, हा पॉईंट पी डिवाइड्स सेगमेंट ए बी. हा पी पॉईंट ए बी सेगमेंटला डिवाइड करतो इन दी रेशो ए पी अपॉन पी बी. इन दी रेशो ए पी अपॉन पी बी. बरोबर आहे. देअरफोर हा रेशो किती होईल? ए पी अपॉन पी बी. ए पीची व्हॅल्यू आपण एक्स घेऊ शकतो आणि पी बीची व्हॅल्यू किती होईल? पी टू बी हे एक्स होईल आणि हे एक्स म्हणजे 2x. एक्स एक्स कॅन्सल होईल. एक्स एक्स कॅन्सल म्हणजे 1/2. म्हणजे हा रेशो किती मिळेल आपल्याला? ए पी इज टू पी बी. हा रेशो 1:2 मिळतो आहे. बरोबर आहे. येथे 1 म्हणजे एमची व्हॅल्यू घेणार आपण आणि 2 म्हणजे एनची व्हॅल्यू घेणार. म्हणजे हा रेशो मिळाला आपल्याला ए पी अपॉन पी बी. आणि एंड पॉईंटचे कोऑर्डिनेट पण माहिती आहेत. म्हणजे पी पॉईंटचे आपल्याला सेक्शन फॉर्म्युल्यानुसार कोऑर्डिनेट काढता येतील. बाय सेक्शन फॉर्म्युला पी पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे काय होईल? सेक्शन फॉर्म्युला mx2 + nx1 अपॉन m+n. हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. बरोबर आहे. आपल्या x2ची व्हॅल्यू माहिती आहे, x1ची पण व्हॅल्यू माहिती आहे आणि m आणि n या पण व्हॅल्यू माहिती आहेत. म्हणजे आपण पी पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट काढणार आहोत. नंतर वाय कोऑर्डिनेट म्हणजे आपल्याला पी पॉईंटचे दोन्ही कोऑर्डिनेट मिळतील. इथे व्हॅल्यू पुट करू. एमची व्हॅल्यू येथे 1 आहे, x2ची व्हॅल्यू -4 प्लस एनची व्हॅल्यू 2 घेणार आणि x1ची व्हॅल्यू 2 आहे आणि अपॉन m+n म्हणजे 1+2. देअरफोर इथे पी ऑफ एक्स म्हणजे काय? एक्स कोऑर्डिनेट काढतोय आपण पी पॉईंटचा. हे -4 होतील आणि हे +4 होतील आणि हे अपॉन 3 होतील. -4 + 4 म्हणजे 0 होतील अपॉन 3. 0/3 म्हणजे 0. एक्स कोऑर्डिनेट मिळाला आपल्याला. आता वाय कोऑर्डिनेट पी ऑफ वाय. त्यासाठी सेक्शन फॉर्म्युला my2 + ny1 अपॉन m+n. व्हॅल्यू पुट करू. एमची व्हॅल्यू 1 आहे, y2ची व्हॅल्यू -8 प्लस एनची व्हॅल्यू 2 आहे, y1ची व्हॅल्यू 7 अपॉन m+n म्हणजे 1+2. एमची व्हॅल्यू 1, एनची व्हॅल्यू 2. हे सॉल्व करू. -8 होतील, हे +14 होतील अपॉन 3 होतील. देअरफोर पी ऑफ वाय म्हणजे वाय कोऑर्डिनेट पी पॉईंटचा काय येणार आहे? 14 - 8 म्हणजे होतील 6 होतील अपॉन 3. 6/3 म्हणजे 2. आपण एक्स कोऑर्डिनेट काढला, वाय कोऑर्डिनेट काढला, म्हणजे पी पॉईंटचे दोन्ही कोऑर्डिनेट काढलेले आहेत. बरोबर आहे. देअरफोर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी आर. एक्स कोऑर्डिनेट 0 आहे, वाय कोऑर्डिनेट 2 आहे. एक पॉईंट मिळाला आपल्याला 0 आणि 2 आहे. हा पी पॉईंट, हे कोऑर्डिनेट 0 आणि 2 आहेत. आता पीचे कोऑर्डिनेट हे आहेत,
परंतु पी बी या सेगमेंटचा क्यू हा मिड पॉईंट आहे, म्हणजे इथे आपला मिड पॉईंट फॉर्म्युला अप्लाय करून क्यू पॉईंटचे कोऑर्डिनेट काढता येतील किंवा सेक्शन फॉर्म्युला वापरता येईल. सेक्शन फॉर्म्युल्यासाठी फक्त रेशो माहिती पाहिजे आपल्याला, कारण एंड पॉईंटची व्हॅल्यू माहिती आहेत. ए बी सेगमेंट घेतला आपण, त्यावर क्यू पॉईंट आहे, म्हणजे आपण ए आणि बीचे आपल्याला कोऑर्डिनेट माहिती असल्यामुळे आपण सेक्शन फॉर्म्युला अप्लाय करू. पहा, प्रत्येक वेळेस आपण सेक्शन फॉर्म्युला अप्लाय करायचा, मिड पॉईंटचा विचारच करायचा नाही, म्हणजे आपलं काही चुकीचं होणार नाही. पहा, पी पॉईंटचे कोऑर्डिनेट आपण काढलेले आहेत. क्यूसाठी सेपरेट पेज घेतलेला आहे मी. नाऊ पॉईंट क्यू हा पॉईंट क्यू ए बी सेगमेंटला डिवाइड करतो ए क्यू अपॉन क्यू बीमध्ये, बरोबर आहे. पॉईंट क्यू डिवाइड सेगमेंट ए बी इन दी रेशो ए क्यू अपॉन क्यू बी. म्हणजे रेशो काय मिळेल आपल्याला, ए क्यू अपॉन क्यू बी रेशो पाहिजे आपल्याला. हा रेशो ए क्यूची व्हॅल्यू किती होईल, पहा, ए टू क्यू म्हणजे हे एक्स आहे आणि हे एक्स म्हणजे 2x, आणि क्यू बी फक्त एक्स आहे. पहा, म्हणजे एक्स एक्स कॅन्सल होईल, 2/1, म्हणजे हा रेशो किती मिळेल आपल्याला, ए क्यू इज टू क्यू बी. हा रेशो 2:1 मिळतोय. म्हणजे क्यू पॉईंटचे कोऑर्डिनेट काढण्यासाठी आपण एमची व्हॅल्यू 2 घेणार आणि एनची व्हॅल्यू 1 घेणार, बरोबर आहे. m:n हा रेशो झाला m:n. बाय सेक्शन फॉर्म्युला क्यू पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट काढू आपण. पहा, क्यू पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट काढण्यासाठी फॉर्म्युला mx2 प्लस nx1. एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे, परंतु पॉईंट आपला क्यू आहे म्हणून इथे क्यू लिहिलेला आहे मी, अपॉन m प्लस n. पहा, व्हॅल्यू पुट करू. एमची व्हॅल्यू इथे 2 घेणार आपण, x2ची व्हॅल्यू म्हणजे -4 प्लस एनची व्हॅल्यू इथे 1 घेणार आणि x1ची व्हॅल्यू म्हणजे 2 अपॉन m प्लस n, 2 प्लस 1. पहा, इक्वल टू काय होईल, हे -8 होतील, हे +2 होतील आणि अपॉन 3 होतील, म्हणजे हे -6 होतील अपॉन 3 -2. क्यू पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट आपण काढलेला आहे, -2 आला, बरोबर आहे. आता वाय कोऑर्डिनेट फाइंड आउट करू. क्यू पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट काय असेल, my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. व्हॅल्यू पुट करू. एमची व्हॅल्यू आपण 2 घेणार, y2ची व्हॅल्यू -8 आहे, प्लस एनची व्हॅल्यू 1 आणि y1ची व्हॅल्यू 7 आहे. सुरुवातीला आपण या व्हॅल्यू दाखवलेल्या आहेत. m प्लस n म्हणजे 2 प्लस 1. पहा, -16 होतील, +7 आणि अपॉन 3, -9 होतील आणि अपॉन 3 म्हणजे -3. ही व्हॅल्यू -3 मिळेल. क्यू पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट मिळाला आपल्याला. एक्स पण काढलेला आहे आपण, एक्स कोऑर्डिनेट हा आहे, वाय कोऑर्डिनेट हा आहे, म्हणजे क्यू पॉईंटचे कोऑर्डिनेट. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट क्यू आर, प्रथम एक्सचा लिहायचा -2 आहे, नंतर वायचा -3 आहे. पहा, पीचे कोऑर्डिनेट आणि क्यूचे कोऑर्डिनेट आपण काढलेले आहेत. पहा, इथे आपण नंतर सेंटेन्स लिहिणार, दी कोऑर्डिनेट्स ऑफ दी पॉईंट्स ऑफ ट्रायसेक्शन. इथे 3 सेक्शन आहेत म्हणून ट्रायसेक्शन ऑफ सेगमेंट ए बी. ट्रायसेक्शन सेगमेंट ए बीचं झालेलं आहे. आर, ते ट्रायसेक्शन करणारे पॉईंट कोणते आहेत, पी पॉईंट आहे 0-2 आणि क्यू पॉईंट आहे -2 -3. इथे पी आणि क्यू लिहिलं तरी चालेल. हे एक पॉईंट, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट, या 2 पॉईंटमुळे ट्रायसेक्शन होईल त्या सेगमेंटचं. पहा, प्रथम हा स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर आपल्याला हे पेज आपल्याला ॲड करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. येथे आपल्याला ए बी सेगमेंट दिलेला आहे. ए बी सेगमेंटचे एंड पॉईंट ए आणि बी त्यांचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत. तर त्या ए बी सेगमेंटचे आपल्याला इक्वल 4 पार्ट करायचे आहेत. पहा, मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण इक्वल 3 पार्ट केले होते, येथे आपल्याला इक्वल 4 पार्ट करायचे आहेत. पहा, 4 पार्ट आहेत, म्हणजे
3 पॉईंट आपल्याला त्या ए बी सेगमेंटमध्ये इक्वल डिस्टन्सवर घ्यावे लागतील. जेवढे पार्ट आहेत त्यापेक्षा 1 पॉईंट कमी घ्यायचा. इथे 4 पार्ट आहेत म्हणजे 3 पॉईंट आपल्याला घ्यावे लागतील. प्रत्येक पॉईंट आपण सेक्शन फॉर्म्युल्यानुसारच काढू. पहा सोल्युशन. पहा दिलेला पॉईंट ए x1 आणि y1 म्हणून घेऊ आपण. त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट -14 आणि -10 आहेत. आणि बी पॉईंट आपण x2 y2 म्हणून घेऊ. आणि बी पॉईंट दिलेला आपल्याला 6 आणि -2. आता हेअर x1 ची व्हॅल्यू -14 आहे आणि y1 ची व्हॅल्यू -10 आहे. x2 ची व्हॅल्यू 6 आहे आणि y2 ची व्हॅल्यू -2 आहे. या व्हॅल्यू आपल्याला प्रत्येक पॉईंट काढताना वापरायच्या आहेत. पहा इथे आपण एक सेगमेंट काढू ए बी. हा ए बी सेगमेंट आहे. ए चे कोऑर्डिनेट आपल्याला -14 आणि -10 दिलेले आहेत आणि बी चे कोऑर्डिनेट 6 आणि -2 आहेत. आपल्याला 4 इक्वल पार्ट करायचे आहेत म्हणजे 3 पॉईंट ॲडजस्ट करायचे आहेत इक्वल डिस्टन्सवर. पहा इथे 3 पॉईंट घ्यायचे आपल्याला. हा एक पॉईंट घेऊ आपण, हा एक पॉईंट आणि सपोज हा एक पॉईंट. हे 4 पार्ट आता इक्वल झालेले आहेत. 3 पॉईंट आपण घेतलेले आहेत पी क्यू आर. आपल्याला कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहेत पीचे, क्यूचे आणि आरचे. सपोज दी पॉईंट्स, 3 पॉईंट आपण घेतलेले आहेत पी क्यू अँड आर डिवाइड. येथे ट्रायसेक्शन म्हणता येणार नाही कारण 4 इक्वल पार्ट होतात, त्यामुळे डिवाइड सेगमेंट ए बी इन 4 इक्वल पार्ट्स. पहा 4 इक्वल पार्ट झालेले आहेत म्हणजे प्रत्येक पार्ट इक्वल आहे. ए पी इक्वल टू पी क्यू म्हणजे आपण असं लिहू शकतो देअरफॉर ए पी इक्वल टू पी क्यू इक्वल टू क्यू आर इक्वल टू आर बी. आता ही व्हॅल्यू प्रत्येक आपण x म्हणून घेऊ. ही व्हॅल्यू x आहे सपोज, ही पण व्हॅल्यू x आहे, ही पण व्हॅल्यू x आहे आणि ही पण व्हॅल्यू x आहे. लेट ए पी इक्वल टू पी क्यू इक्वल टू क्यू आर इक्वल टू आर बी सपोज x. आपण x म्हणून व्हॅल्यू घेतलेली आहे, बरोबर आहे. आता पी पॉईंटचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करू. त्यासाठी आपल्याला सेक्शन फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. सेक्शन फॉर्म्युल्यासाठी एंड पॉईंट माहिती आहेत परंतु रेशो माहिती नाही. मग ए पी अपॉन पी बी हा रेशो आपण फाइंड आउट करू. आता पी पॉईंट पी डिवाइड सेगमेंट ए बी इन दी रेशो. पी कसा डिवाइड करतो, ए पी अपॉन पी बी, ए पी अपॉन पी बी या रेशोमध्ये डिवाइड करतो, बरोबर आहे. म्हणजे पहा ए पी म्हणजे एक्स घेणार आपण, पी बी किती घेणार आपण पी टू बी म्हणजे एक्स 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 म्हणजे 3x होईल. एक्स एक्स कॅन्सल होईल म्हणजे 1/3. पहा येथे न्यूमरेटरमध्ये काहीच नाही म्हणजे 1 आहे म्हणजे 1/3. याचा आन्सर फक्त 3 येत नाही, 1/3 येते. म्हणजे ए पी इज टू पी बी हा रेशो आपल्याला मिळालेला आहे. आणि ए बीचे एंड पॉईंटचे कोऑर्डिनेट पण माहिती आहेत. मग सेक्शन फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. ही व्हॅल्यू एमची होईल आणि ही व्हॅल्यू एनची होईल, बरोबर आहे. एम इज टू एन हा रेशो पण माहिती आहे बाय सेक्शन फॉर्म्युला. पहा पी पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट फाइंड आउट करू, नंतर वाय कोऑर्डिनेट फाइंड आउट करू. पहा एम x2 प्लस एन x1 अपॉन एम प्लस एन. सर्व व्हॅल्यू आपल्याकडे आहेत. आता एमची व्हॅल्यू आपण 1 घेणार, x2ची व्हॅल्यू x2 6 आहे प्लस एनची व्हॅल्यू 3 घेणार आणि x1ची व्हॅल्यू -14 आणि अपॉन एम प्लस एन म्हणजे 1 + 3. पहा हे किती होतील 6 - 42 अपॉन 4 होतील, बरोबर आहे. पहा हे -36 होतील, बरोबर आहे. ही सबट्रॅक्शन आणि त्याला 4ने डिवाइड केलं तर आन्सर काय मिळेल आपल्याला -9. त्याप्रमाणे वायचा फाइंड आउट करू. पी पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट काय असेल त्यासाठी फॉर्म्युला
my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. पहा mची व्हॅल्यू 1 घेणार, y2ची व्हॅल्यू -2 प्लस nची व्हॅल्यू 3 आणि y1ची व्हॅल्यू -10 अपॉन m प्लस n म्हणजे 1 प्लस 3. -2 हे -30 होतील, -30 आणि अपॉन 4 हे -32 होतील. आणि -32ला जर 4ने डिवाइड केला आपण तर आन्सर काय मिळेल आपल्याला? -8 मिळेल. बरोबर आहे. पहा एक स्टेप डायरेक्ट लिहिलेली आहे. पहा पीचे दोन्ही पॉईंट आपल्याला मिळाले x आणि y. बरोबर आहे. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट P आर. पहा x कोऑर्डिनेट -9 आणि y कोऑर्डिनेट -8. पहा P पॉईंट आपल्याला मिळाला -9 -8. हा पॉईंट काढला आपण. आता Q पॉईंट फाइंड आउट करू. पहा आता Q पॉईंट फाइंड आउट करायचा आहे म्हणजे आपल्याला रेशो कोणता पाहिजे? AQ अपॉन QB पाहिजे. बरोबर आहे. नाऊ Q डिवाइड segment AB in the ratio AQ अपॉन QB. हा रेशो किती मिळेल? AQ अपॉन QB इक्वल टू पाय. AQ म्हणजे x प्लस x 2x होईल. A टू Q हे डिस्टन्स 2x होईल आणि Q टू B x प्लस x म्हणजे 2x होईल. पहा इथे आपल्याला मिड पॉईंट फॉर्म्युला पण अप्लाय करता येतो, कारण हा येथे पण 2 पार्ट आहेत, येथे 2 पार्ट आहेत, म्हणजे Q हा ABचा सेंटर पॉईंट आहे. म्हणजे मिड पॉईंट फॉर्म्युला अप्लाय करून पण ही व्हॅल्यू आपल्याला काढता आली असती, परंतु आपण सेक्शन फॉर्म्युला अप्लाय करू. म्हणजे प्रत्येक ठिकाणी एकच अप्लाय केलं तर काही चुकत नाही. पहा x कॅन्सल होईल, हे 2 कॅन्सल होतील, म्हणजे काहीच नाही. म्हणजे काय येईल? 1/1. बरोबर आहे. 1/1 म्हणजे रेशो काय मिळेल आपल्याला? AQ/QB इक्वल टू 1:1. म्हणजे एमची व्हॅल्यू आपण 1 घेणार आणि एनची पण व्हॅल्यू 1 घेणार. पहा आता एक्स कोऑर्डिनेट फाइंड आउट करू आपण Q पॉईंटचा. त्यासाठी फॉर्म्युला सेक्शन फॉर्म्युल्यानुसार mx2 प्लस nx1 इथे बाय सेक्शन फॉर्म्युला लिहायचा आहे आपल्याला अपॉन m प्लस n. व्हॅल्यू पुट करू. mची व्हॅल्यू 1 घेणार, x2ची व्हॅल्यू 6 आहे, nची व्हॅल्यू पण 1 घेणार आणि x1ची व्हॅल्यू -14 आहे आणि m प्लस n म्हणजे 1 प्लस 1 6 होतील, -14 आणि अपॉन 2 होतील. बरोबर आहे. हे आन्सर काय मिळेल आपल्याला? -8/2 म्हणजे -4. पहा एक्सचा कोऑर्डिनेट मिळाला. आता वायचा फाइंड आउट करू. म्हणजे Q पॉईंटचा y कोऑर्डिनेट my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. mची व्हॅल्यू 1, y2ची व्हॅल्यू -2 आहे, प्लस nची व्हॅल्यू 1 घ्यायची आणि y1ची व्हॅल्यू -10 आहे. x1 y1च्या व्हॅल्यू आपण सुरुवातीला घेतलेल्या आहेत आणि m प्लस n म्हणजे 1 प्लस 1. पहा हे -2 होतील, हे -10 होईल आणि अपॉन 2 होईल. पहा -12/2, 12ला 2ने डिवाइड केलं तर -6 होईल. पहा एक्स कोऑर्डिनेट काढला आपण, वाय पण काढलेला आहे, म्हणजे आपल्याला Q पॉईंट मिळाला. बरोबर आहे. येथे लिहिणार आपण देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट Q आर एक्सची व्हॅल्यू -4, वायची व्हॅल्यू -6. हा एक पॉईंट मिळाला. पहा Q पॉईंट मिळाला, P पण मिळाला. आता पॉईंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आर पॉईंट. त्यासाठी रेशो कोणता होईल? AR अपॉन RB. ARची व्हॅल्यू किती होईल? 3x होईल आणि RBची व्हॅल्यू x होईल. पहा दुसऱ्या पेजवर लिहितो मी आता. पहा आता आर पॉईंटचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करू. नाऊ आर पॉईंट डिवाइड करतो AB ला, रेशो कोणता होईल? AR अपॉन RB. नाऊ आर डिवाइड्स आर पॉईंट डिवाइड सेगमेंट AB in the ratio AR upon RB.
बरोबर आहे. हा रेशो किती आपण फाइंड आउट करू, AR अपॉन RB. AR ची व्हॅल्यू काय घेणार आपण, A टू R x x x म्हणजे 3x पूर्ण ॲडिशन 3x आणि RB ची व्हॅल्यू x. इथे x x कॅन्सल होईल म्हणजे 3, डिनोमिनेटरमध्ये काहीच नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे हा रेशो आपल्याला काय मिळेल 3:1. देअरफॉर AR इज टू RB इक्वल टू 3:1. ही व्हॅल्यू m ची होईल आणि ही व्हॅल्यू n ची होईल. आता R पॉईंटचा x कॉर्डिनेट काय मिळेल आपल्याला, m(x2) बायसेक्शन फॉर्म्युला इथे लिहायचा आहे. इथे लिहा तुम्ही बायसेक्शन फॉर्म्युला, नंतर हा फॉर्म्युला हे करायचा आहे, nx1 अपॉन m प्लस n. व्हॅल्यू पुट करू. m ची व्हॅल्यू आपण 3 घेणार, x2 ची व्हॅल्यू 6 आहे, x2 ची व्हॅल्यू 6 आहे, प्लस n ची व्हॅल्यू 1 आणि x1 ची व्हॅल्यू म्हणजे ही व्हॅल्यू -14 आणि m प्लस n म्हणजे 3 + 1. फक्त प्रत्येक वेळेस रेशो काढणं आपल्याला आवश्यक आहे. रेशो मिळाला की सर्व व्हॅल्यू पुट करून म्हणजे आपल्याला कोऑर्डिनेट काढता येतात. 6 × 3 म्हणजे 18 होतील आणि हे -14 आणि अपॉन 4 होतील. 18 - 14 म्हणजे 4 होतील, 4/4 म्हणजे व्हॅल्यू किती मिळेल, 1 मिळेल. बरोबर आहे. आता R पॉईंटचा y कोऑर्डिनेट काय असेल, my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. व्हॅल्यू पुट करू. m ची व्हॅल्यू 3, y2 ची व्हॅल्यू म्हणजे ही व्हॅल्यू -2 प्लस n ची व्हॅल्यू 1 आणि y1 ची व्हॅल्यू म्हणजे -10 अपॉन m प्लस n म्हणजे 3 + 1. -6 होतील, -10 आणि अपॉन 4 हे -16 होतील, अपॉन 4 म्हणजे -4. 16 ला 4 ने डिवाइड केलं तर 4 होईल आणि हे मायनस साईन, -4, 1 आणि -4. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट R x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू -4. PQR या तीनही पॉईंटचे आपण कोऑर्डिनेट काढलेले आहेत. इथे सेंटेन्स लिहायचं आपल्याला, दी कोऑर्डिनेट्स ऑफ दी पॉईंट्स डिवाइडिंग सेगमेंट AB इन 4 इक्वल पार्ट. अशा पॉईंटचे आपण कोऑर्डिनेट काढलेले आहेत की ते पॉईंट AB सेगमेंटचे 4 इक्वल पार्ट करत आहेत. P पॉईंटचे कोऑर्डिनेट -9 आणि -8 मिळाला आपल्याला. बरोबर आहे. Q पॉईंट -4 आणि -6 अँड R पॉईंट मिळाला आपल्याला 1 आणि -4. प्रथम हे पेज आहे, या पेजचा स्क्रीनशॉट काढा आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये हे पेज ॲड करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. येथे आपल्याला AB सेगमेंटचे 5 इक्वल पार्ट करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 10 मध्ये आपण 3 इक्वल पार्ट केलेले आहेत. क्वेश्चन नंबर 11 मध्ये 4 इक्वल पार्ट केलेले आहेत आणि क्वेश्चन नंबर 12 मध्ये आपल्याला 5 इक्वल पार्ट करायचे आहेत. 5 इक्वल पार्ट करायचे आहेत म्हणून आपल्याला त्या सेगमेंटमध्ये 4 पॉईंट घ्यावे लागतील. बरोबर आहे, कारण जेवढे पार्ट करायचे आहेत त्यापेक्षा 1 पॉईंट आपल्याला कमी घ्यायचा आहे. याचं सोल्युशन, दिलेले पॉईंट x1 y1 x2 y2 म्हणून आपण कन्सिडर करू. लेट ए पॉईंट आपण x1 y1 घेऊ. तो पॉईंट दिलेला आहे आपल्याला 20 आणि 10 आणि बी पॉईंट आपण x2 y2, बीचे कोऑर्डिनेट आहेत 0 आणि 20. येथे x1 ची व्हॅल्यू 20 आहे आणि y1 ची व्हॅल्यू 10 आहे. y1 = 10. x2 ची व्हॅल्यू 0 आहे आणि y2 ची व्हॅल्यू 20 आहे. या व्हॅल्यू आपल्याला प्रत्येक पॉईंटचा कोऑर्डिनेट काढण्यासाठी उपयोगात येणार आहेत. AB सेगमेंट आहे, आपण सेगमेंट ड्रॉ करू.
हा ए बी सेगमेंट, ए पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत 20 आणि 10 आणि बी पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत 0, 20. 5 कॉन्ग्रंट पार्ट करायचे आहेत आपल्याला, 5 इक्वल पार्ट करायचे आहेत, म्हणजे 4 पॉईंट यामध्ये आपल्याला ॲडजस्ट करायचे आहेत. 5 पार्ट करायचे आहेत म्हणून 4 पॉईंट आपण इक्वल डिस्टन्सवर घेणार आहोत. सपोज 1 पॉईंट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ. सपोज P, Q, R आणि S या 4 पॉईंटमुळे 5 पार्ट कॉन्ग्रंट झालेले आहेत. तर आता आपल्याला P, Q, R, S या चारही पॉईंटचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहेत. सपोज the points P, Q, R and S divides segment AB in 5 equal किंवा congruent parts. 5 equal parts म्हणजे काय? Therefore AP इक्वल आहे PQ, इक्वल आहे QR आणि इक्वल आहे RS आणि इक्वल आहे SB. हे 5 पार्ट झालेले आहेत. प्रत्येक पार्ट म्हणजे आपण X व्हॅल्यू कन्सिडर करू. प्रत्येक व्हॅल्यू आपण X घेतलेली आहे. लेट AP इक्वल टू PQ इक्वल टू QR इक्वल टू RS इक्वल टू SB आणि इक्वल टू X. प्रत्येक व्हॅल्यू आपण X म्हणून कन्सिडर केलेली आहे. सर्वप्रथम आपण P पॉईंटचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करू. P पॉईंट AB सेगमेंटला AP आणि PB मध्ये डिवाइड करतो, बरोबर आहे. P पॉईंट P डिवाइड्स segment AB in the ratio AP upon PB. हा रेशो आपण किती आहे फाइंड आउट करू. AP अपॉन PB. AP ची व्हॅल्यू किती आहे? X आहे आणि P टू B ही व्हॅल्यू किती होईल? एवढं डिस्टन्स X, X, X आणि X म्हणजे 4X. टोटल ॲडिशन 4X म्हणजे अपॉन 4X. X X कॅन्सल होतील म्हणजे 1 अपॉन 4, बरोबर आहे. म्हणजे AP इज टू PB हा रेशो मिळतो आहे आपल्याला 1:4. म्हणजे M ची व्हॅल्यू 1 घेणार आपण आणि N ची व्हॅल्यू 4 घेणार. P पॉईंटचे कोऑर्डिनेट काढण्यासाठी M आणि N च्या या व्हॅल्यू आपल्याला वापरायच्या आहेत. आता P पॉईंटचा X कोऑर्डिनेट सर्वप्रथम आपण फाइंड आउट करू. बायसेक्शन फॉर्म्युला येथे लिहिणार आपण. बायसेक्शन फॉर्म्युला रेशो मिळालेला आहे आणि एंड पॉईंट आपल्याला माहिती आहेत, त्यामुळे सेक्शन फॉर्म्युल्यानुसार आपण P पॉईंटचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करू शकतो. बायसेक्शन फॉर्म्युला X ची व्हॅल्यू काढायची असेल तर फॉर्म्युला आपल्याकडे आहे mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. समोर लिहितो मी कारण स्पेस कमी लागेल आपल्याला. m ची व्हॅल्यू येथे 1 घेणार आपण, x2 ची व्हॅल्यू 0 आहे प्लस n ची व्हॅल्यू 4 आहे आणि x1 ची व्हॅल्यू 20 आहे अपॉन m प्लस n म्हणजे 1 प्लस 4. इथे फक्त कॅल्क्युलेशन लिहितो मी. हे 0 होतील, 1 × 0 हे 80 होतील आणि 80 अपॉन 5, 80 अपॉन 5, 80ला 5ने डिवाइड केलं तर आन्सर मिळेल 16. म्हणजे x कोऑर्डिनेट 16 आहे. त्याप्रमाणे y कोऑर्डिनेट फाइंड आउट करू. P ऑफ y म्हणजे P पॉईंटचा y कोऑर्डिनेट काय असेल? my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. m ची व्हॅल्यू 1, y2 ची व्हॅल्यू 20 आहे प्लस n ची व्हॅल्यू 4 आहे आणि y1 ची व्हॅल्यू 10 आहे अपॉन m प्लस n म्हणजे 1 प्लस 4. हे कॅल्क्युलेशन किती होईल? हे 20 होतील, हे 40 होतील. 20 प्लस 40 म्हणजे 60 होतील
आणि अपॉन 5. 60ला 5ने डिवाइड केलं, आन्सर मिळेल 12. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट आपण फाइंड आउट केला, वाय कोऑर्डिनेट फाइंड आउट केला, म्हणजे पी पॉईंटचे आपल्याला दोन्ही कोऑर्डिनेट मिळालेले आहेत. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी आर 16 आणि 12. प्रथम एक्सची व्हॅल्यू लिहायची, नंतर वायची. पी पॉईंट मिळाला आपल्याला. याचप्रमाणे क्यू पॉईंट, आर पॉईंट, एस पॉईंट फाइंड आउट करायचे आपल्याला. नाऊ क्यू पॉईंट डिवाइड करतो, क्यू डिवाइड्स सेगमेंट ए बी इन दी रेशियो क्यू पॉईंट ए बी सेगमेंटला डिवाइड करेल ए क्यू टू क्यू बी, म्हणजे ए क्यू अपॉन क्यू बी, ए क्यू अपॉन क्यू बी. हा रेशो फाइंड आउट करू. देअरफॉर ए क्यू अपॉन क्यू बी. ए क्यूची लेंथ किती होईल, ए क्यू डिस्टन्स किती आहे, एक्स प्लस एक्स, ए टू क्यू 2x होईल. आणि क्यू बी हा एक्स आणि हा एक्स, क्यू टू बी हे डिस्टन्स 3x होईल. एक्स कॅन्सल होतील, म्हणजे 2/3. म्हणजे रेशो काय मिळतो आपल्याला, 2:3. ए क्यू इज टू क्यू बी हा रेशो आहे 2:3. ही व्हॅल्यू एमची घेणार आपण आणि ही व्हॅल्यू आपण एनची घेणार. आता क्यू पॉईंटचा आपण एक्स कोऑर्डिनेट फाइंड आउट करू बाय सेक्शन फॉर्म्युला. mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. एमची व्हॅल्यू येथे आपण 2 पुट करणार. x2ची व्हॅल्यू 0 आहे, प्लस nची व्हॅल्यू आपण 3 घेणार आणि x1ची व्हॅल्यू 20 आहे, अपॉन m प्लस n म्हणजे 2 + 3. हे कॅल्क्युलेशन किती होईल, हे 0 होतील, हे 60 होतील, 60 आणि हे 5 होतील. 60ला 5ने डिवाइड केलं तर आन्सर मिळेल आपल्याला, आन्सर मिळेल 12. त्याप्रमाणे क्यू पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट आपल्या लक्षात येण्यासाठी क्यू ऑफ एक्स लिहिलेला आहे, म्हणजे क्यू पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट. त्याचप्रमाणे क्यू पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट फॉर्म्युला my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. एक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर फॉर्म्युला एक्सच्या फॉर्ममध्ये आहे आणि वायची व्हॅल्यू काढायची असेल तर फॉर्म्युला वायच्या फॉर्ममध्ये आहे. एमची व्हॅल्यू 2, y2ची व्हॅल्यू 20 आहे, प्लस एनची व्हॅल्यू 3 आणि y1ची व्हॅल्यू 10 आहे आणि अपॉन 2 + 3. हे 40 होतील आणि हे 30 होतील. 40 + 30 म्हणजे 70 होतील. 70ला 5ने डिवाइड केला आपण तर आन्सर मिळेल 14. एक्स कोऑर्डिनेट काढला, वाय कोऑर्डिनेट फाइंड आउट केला, म्हणजे क्यू पॉईंट आपल्याला मिळालेला आहे. देअरफॉर कोऑर्डिनेट्स. या प्रश्नाची फक्त थेअरी मोठी आहे, प्रॉब्लेम सोपा आहे, कॅल्क्युलेशन पण सोपं आहे. ऑफ पॉईंट क्यू आर, एक्सची व्हॅल्यू 12, वायची व्हॅल्यू 14. क्यू पॉईंट पण आपल्याला मिळालेला आहे. आता आर पॉईंट आणि एस पॉईंट याच पद्धतीने आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पुढच्या पेजवर लिहितो मी. नाऊ पी पॉईंट, क्यू पॉईंट आपण फाइंड आउट केला. आता आर पॉईंट. आर पॉईंट डिवाइड्स सेगमेंट ए बी इन दी रेशियो. आर पॉईंटसाठी रेशो काय होईल, ए टू आर आणि आर टू बी, म्हणजे ए आर अपॉन आर बी. हा रेशो फाइंड आउट करू. ए आर अपॉन आर बी. ए आर हे डिस्टन्स किती होईल, एक्स म्हणजे 3x आणि आर बी एक्स आणि एक्स म्हणजे 2x. एक्स कॅन्सल होईल, म्हणजे 3/2. म्हणजे हा रेशो मिळतो आहे आपल्याला. देअरफॉर ए आर इज टू आर बी. आर पॉईंटचे कोऑर्डिनेट काढण्यासाठी आपल्याला रेशो मिळेल 3:2. म्हणजे एमची व्हॅल्यू ही घेणार आपण आणि एनची व्हॅल्यू ही घेणार. आर पॉईंटचा आपण एक्स कोऑर्डिनेट फाइंड आउट करू बाय सेक्शन फॉर्म्युला.
येथे तुम्ही लिहित चला बाय सेक्शन फॉर्म्युला. mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. व्हॅल्यू पुट करू. ची व्हॅल्यू 3 घेणार आपण. x2ची व्हॅल्यू x2 0 आहे प्लस nची व्हॅल्यू 2 घेणार आणि x1ची व्हॅल्यू 20 आहे. m प्लस n म्हणजे 3 प्लस 2 होईल. हे 0 होतील. 3 इंटू 0 हे 40 होतील. 40ला 5ने डिवाईड करणार म्हणजे आन्सर मिळेल 8. आता r पॉईंटचा y कोऑर्डिनेट my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. व्हॅल्यू पुट करू. ची व्हॅल्यू 3 घेणार. y2ची व्हॅल्यू 20 आहे प्लस nची व्हॅल्यू 2, y1ची व्हॅल्यू 10 आहे. m प्लस n म्हणजे 3 प्लस 2. हे 60 होतील, हे 20 होतील. 60 आणि 20 म्हणजे 80 होतील. 80ला 5ने डिवाईड केला आपण तर आन्सर मिळेल आपल्याला 16. दोन्ही पण आपल्याला व्हॅल्यू मिळालेले आहेत. देअरफॉर कोऑर्डिनेट्स. किती सोपा प्रश्न आहे. फक्त आपल्याला रेशो काढणं आवश्यक आहे. एकदा रेशो मिळाला की आपल्याला पॉईंटचे कोऑर्डिनेट काढता येतात. ऑफ पॉईंट आर एक्सची व्हॅल्यू 8 आणि वायची व्हॅल्यू 16. आर पॉईंट फाइंड आउट झाला. आता फक्त एस पॉईंट राहिलेला आहे. नाऊ आता एस डिवाइड करतो ए बीला एस अपॉन एस बी. नाऊ एस पॉईंट डिवाइड्स segment AB in the ratio AS upon ASB. Therefore, AS upon ASB equal to AS किती होईल. A to S x x x x म्हणजे 4x आणि हा x म्हणजे 4x upon x इक्वल टू एक्स एक्स कॅन्सल म्हणजे 4 अपॉन 1 होईल. बरोबर आहे. एक्स एक्स कॅन्सल. डिनोमिनेटरला काहीच नाही म्हणजे 1 आहे. 4 अपॉन 1 म्हणजे AS इज टू SB. हा रेशो मिळतो आहे आपल्याला 4:1. म्हणजे mची व्हॅल्यू 4 घेणार आणि nची व्हॅल्यू आपण 1 घेणार. एक्स कोऑर्डिनेट ऑफ एस पॉईंट काय मिळेल. mx2 येथे लिहायचं आहे आपल्याला बाय सेक्शन फॉर्म्युला. mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. व्हॅल्यू पुट करू. mची व्हॅल्यू 4 आहे, x2ची व्हॅल्यू 0 आहे प्लस nची व्हॅल्यू 1 घेणार आणि x1ची व्हॅल्यू 20 आहे अपॉन m प्लस n म्हणजे 4 प्लस 1. हे 0 होतील. 4 इंटू 0 हे 20 आणि अपॉन 5. 20ला 5ने डिवाईड केलं आन्सर मिळेल 4. एस पॉईंटचा y कोऑर्डिनेट आपण कसा काढणार. my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. व्हॅल्यू पुट करू. mची व्हॅल्यू 4 घेणार, y2ची व्हॅल्यू 20 आहे प्लस nची व्हॅल्यू 1 घेणार आणि y1ची व्हॅल्यू 10 आहे अपॉन 4 प्लस 1. हे 80 होतील आणि हे 10 90 होतील. 90 अपॉन 5 90ला 5ने डिवाईड केलं तर आन्सर मिळेल 18. दोन्ही पण पॉईंट आपल्याला मिळालेले आहेत. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट एस आर एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू. चारही पॉईंट अशा प्रकारे आपण फाइंड आउट केलेले आहेत. इथे सेंटेन्स लिहायचं आहे आपल्याला. देअरफॉर दी कोऑर्डिनेट्स ऑफ दी पॉईंट्स डिवाइडिंग सेगमेंट AB इन 5 इक्वल पार्ट्स. 5 आपल्याला कॉन्ग्रंट विचारलेलं आहे. 5 कॉन्ग्रंट म्हणजे इक्वल. 5 कॉन्ग्रंट पार्ट्स आर. AB सेगमेंटचे 5 कॉन्ग्रंट पार्ट करणाऱ्या पॉईंटचे कोऑर्डिनेट याप्रमाणे आहेत. P पॉईंट मिळालेला आपल्याला. पहिला पॉईंट 16 आणि 12 आहे. दुसरा पॉईंट Q 12 आणि 14 आहे. तिसरा पॉईंट R मिळाला आपल्याला 8 आणि 16 आहे. अँड
शेवटचा पॉईंट यस मिळाला आपल्याला 4 आणि 18. पहा सर्वप्रथम या पेजचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि यानंतर आपल्याला त्यामध्ये हे पेज ॲड करायचं आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.